अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. श्री साई सच्चरित्र अध्याय 6. रामजन्म उत्सवादि कथनम. श्री रामजन्म उत्सव वगैरेंचे वर्णन. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. परमार्थाची इच्छा करणारा असो किंवा संसारात सर्व सुखसंपत्ती प्राप्त करण्याची इच्छा करणारा असो, ज्या नावेचा सद्गुरु नावाडी किंवा सुकाण्या म्हणजे घेऊन जाणारा मार्गदर्शक असेल, तीच नाव, ती होडी त्याला पलीकडच्या काठावर नेऊन उतरवेल. सद्गुरु शब्दाने मनात भावना जागृत झाल्या की श्री साईबाबांचीच आधी आठवण येते. ते समोरच येऊन उभे राहतात आणि आपला हात मस्तकावर ठेवतात. धुनीतील उदीसकट आशीर्वादयुक्त हात जेव्हा मस्तकावर पडतो तेव्हा अंतःकरणाने स्वानंदाने उचंबळून येते आणि डोळ्यातून प्रेम वाहू लागते. गुरूंच्या हाताच्या स्पर्शाचा कौशल्याचे किती आश्चर्य की जो प्रलयाग्नीतही जळत नाही त्या सूक्ष्म देहाला आपल्या हस्तस्पर्शाने जाळून भस्म करून टाकतो. सूक्ष्मदेह म्हणजे लिंगदेह, वासनायुक्त शरीर, मन, बुद्धी, 10 इंद्रिय, 5 प्राण इतक्या 17 तत्वांचा हा देह असतो. लिंगदेह तोच सूक्ष्मदेह. हा जळला म्हणजे त्या जीवाला पुनर्जन्म नसतो. तर देवाच्या कथा वार्ता चुकून निघाल्या तर ज्यांच्या डोक्यात तिडीक उठते किंवा ज्यांच्या तोंडाची बेताल वटवट चालू होते त्यांनाही स्थिरता लाभते. बाबांनी डोक्यावर त्यांचा कमळरूपी हस्त हात ठेवताच अनेक जन्मांची पूर्ण पिकलेली म्हणजे फळ देण्यायोग्य तयार झालेली पाप धुवून जाऊन साईंचे प्रेमळ भक्त निर्मळ होतात. बाबांचे ते देखणे रूप पाहून कंठ अत्यंत आनंदाने दाटतो. डोळ्यांना आनंदाचा पाझर फुटतो आणि हृदयात अष्टभाव प्रगट होतात. अष्टभाव म्हणजे 8 प्रकारच्या मनाच्या भावना अवस्था. घाम सुटणे, स्तब्ध होणे, अंगावर रोमांच उभे राहणे, आवाज बिघडणे, शरीराला कंप सुटणे, शरीराचा रंग पालटणे, डोळ्यातून अश्रू वाहणे आणि शुद्ध हरपणे असे 8 प्रकारच्या मनाच्या अवस्था हे अष्टभाव हृदयात प्रगट होतात. मी तोच म्हणजे सोअहम म्हणजेच परमेश्वर आहे अशी वृत्ती जागवली जाते. स्वानंदाला प्रगट केले जाते आणि मी तूपणा जागच्या जागीच जिरवला जातो आणि ऐक्यतेने अद्वैत मताचा दिमाख दाखवला जातो. पोथी पुराण वाचू जाता पावलोपावली सद्गुरूंचे स्मरण होते. राम किंवा कृष्णाच्या रूपाने साईबाबाच नटतात आणि आपले चरित्र ऐकवतात. एकनाथी भागवत ऐकण्यास बसले असता साईच नखशिखांत श्रीकृष्ण होऊन भक्तांचे हित साधण्यासाठी उद्धव गीत गात आहे असे वाटते. उद्धव गीत म्हणजे श्रीकृष्णाने यादव कुळातील आपला सखा आणि मंत्री उद्धव याला अवतार समाप्तीच्या वेळी त्याच्या आधी स्वतःचा अवतार संपण्याआधी उद्धवाला जो उपदेश केला त्याला उद्धव गीत किंवा उद्धव गीता म्हणतात. तर साई स्वतःच भक्तांच्या हित साधण्यासाठी उद्धव गीत गात आहेत असे वाटते. सहज गोष्टी करायला बसले असता तेथेही योग्य दृष्टांत म्हणजे योग्य उदाहरण देण्यासाठी अचानक श्री साईनाथांचीच कथा आठवते. कागद घेऊन लिहू म्हणता अक्षराला अक्षर जुळवता येत नाही, परंतु तोच म्हणजे साईच जेव्हा स्वतःच्या सामर्थ्याने लिहवतो तेव्हा लिहिता लिहवत नाही म्हणजे एवढं लिहिलं जातं. जेव्हा जेव्हा अहमभाव डोकावू पाहतो तेव्हा साईबाबा आपल्या हाताने त्याला तळाशी दाबून टाकतात आणि शक्तिपात करून म्हणजे शक्तीचा संचार करून आपले सामर्थ्य देऊन शिष्याला कृतार्थ करतात. काया, वाचा व मनाने म्हणजे शरीराने, शब्दांनी, बोलण्याने आणि मनाने साई समर्थांना लोटांगणी जाता धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ आपोआप हाताशी चढतात म्हणजे आपल्याला भेटतात, लाभतात.
कर्म, ज्ञान, योग, भक्ती या 4 मार्गांनी ईश्वराची प्राप्ती होते. हे 4 मार्ग 4 वेगळ्या बाजूंनी निघतात, तरी ते सर्व आपणाला आपल्या ठिकाणी म्हणजे परमपदाला पोचवतात. भक्ती ही बाभुळवनाची वाट आहे. खाचा खळगे फार बिकट असतात भक्ती करताना. भक्ती एक पावली वाट आहे, म्हणजे एक एक पाऊल टाकता येईल एवढीच रुंद असलेली पण नीट, सरळ आणि हरी निकट घेऊन जाणारी वाट आहे. काटा टाळून पाय टाकणे हाच भक्ती मार्गावर चालण्याचा सुलभ उपाय, सोपा उपाय आहे. याप्रमाणे केले असता की आपले ध्येय सुरक्षितपणे गाठाल असे गुरुमाऊलीने स्पष्टपणे सांगितले आहे. मनरूपी मळे जर भक्तिरूपी पाण्याने शिंपडले तर वैराग्य उठून येते, तरारून येते आणि ज्ञानरूपी फुलांचा बहर येतो. कैवल्याचे फळ लागते आणि चित्सुख म्हणजे ज्ञानमयाचा आनंद उफाळून येतो आणि जन्ममरण निश्चयाने टाळले जाते. परमात्मा स्वयंसिद्ध आहे. तोच सत्य, ज्ञान व आनंदयुक्त आहे. असा 3 गुणांचा 3 स्वरूपाचा आहे. कारणानिमित्ताने तो भक्तांना शिक्षण देण्याकरता पूर्णपणे जागा होऊन प्रगट झाला. परमात्मा जसा हा त्रैगुण्ये व्यक्त झाला म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी व्यक्त झाला, तशी माया देखील क्रिया प्रयुक्त होऊन सत्व, रज व तम या गुणांना चालवते म्हणजे खेळवते आणि आपले गुण चांगल्या प्रकारे प्रकट करते. मातीच्या विशिष्ट आकाराला घडा हे खरोखर नाव असते, परंतु घडा फुटला की घडा हे नाव, घड्याचा कार्यकारण भाव म्हणजे त्याचा उद्देश, रूप, विकार हे सर्व पार निघून जाते. हे सगळे जग मायेपासून उत्पन्न झाले आहे. परस्परांशी त्याचा कार्यकारण भाव आहे. खरे म्हणजे मायाच प्रत्यक्ष साकार होऊन जगाच्या रूपाने उद्भवली आहे. जगाच्या आधी मायेची स्थिती पाहिली तर तिला आकार नव्हता. परमात्म्याच्या स्वरूपात ती लीन आणि परम अव्यक्तात जमा झालेली होती. व्यक्त झाली तरी परमात्मरूप आणि अव्यक्त असली तरी परमात्मरूप. एकूण ही परमात्म्याचेच रूप असलेली माया परमात्म्याच्या रूपाहून मुळीच भिन्न नाही. म्हणजे परमात्म्याचंच रूप आहे ती माया सुद्धा, ज्यात ही सृष्टी आहे. मायेने तमोगुणापासून जड पदार्थ निर्माण केले. जड म्हणजे हालचाली शिवायचे किंवा निर्जीव, जीव नसलेले पदार्थ मायेने तमोगुणापासून निर्माण केले. ही प्रथम क्रिया पूर्ण झाली. मग मायेच्या रजोगुणात परमात्म्याच्या चितगुणाचा मिलाप झाला, म्हणजे या दोन्ही गुणांच्या म्हणजे तम आणि रज यांच्या स्वाभाविक धर्मांमध्ये चैतन्याची खाणच उघडली जाते आणि मग यामुळे अनेक प्रकारचे चर प्राणी म्हणजे सजीव प्राणी उत्पन्न होतात. पुढे मायेच्या सत्वगुणाने बुद्धितत्व निर्माण केले आणि त्यात परमात्म्याचा आनंद गुण मिसळला गेला. तेव्हा बुद्धिमान मनुष्य प्राणी उत्पन्न होऊन या मायेच्या खेळाला संपूर्णता येते. अशा प्रकारे माया महाविकारी असते, परंतु जोपर्यंत ती रूपांतराचा त्रास स्वीकारत नाही आणि वर सांगितलेले पदार्थ उत्पन्न करत नाही तोपर्यंत हे त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण अव्यक्त असतात, म्हणजे ते प्रगट होत नाही. गुणांना अनुरूप अशा क्रिया केल्याशिवाय माया व्यक्त होत नाही. जोपर्यंत ती क्रिया न करण्याचे धोरण आचरते तोपर्यंत ती अव्यक्त राहू शकते. हे जाणा. एकूण माया हे ईश्वराचे कार्य आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म म्हणजे दिसणारे हे सर्व ब्रह्मच आहे. हे तत्व आणि तिघांचे ब्रह्म म्हणजेच परमात्मा, माया आणि जग, तिघांचे म्हणजे ब्रह्माचे, मायाचे म्हणजे परमात्म्याचे, मायाचे आणि जगाचे, हे तिघांचे हे ऐक्य ते हेच आहे की हे दिसणारे सर्व जगच ब्रह्म आहे, परमात्मा आहे. म्हणजे माया वेगळी नाहीये, मायेचं हे जग जे दिसतंय ते वेगळं नाहीये परमात्म्यापासून, हे सगळं एकच आहे. अशा ऐक्याचा अनुभव निश्चित प्राप्त कसा व्हावा अशी ज्यांच्या चित्तात उत्कट इच्छा असेल त्यांनी वेदशास्त्रांचा अभ्यास करावा. ही वेदशास्त्रे व श्रुती स्मृती सारासार विचार करण्याची शक्ती
व गुरु व वेदांत यांच्या वचनांचा प्रत्यय व परमानंद देतात. माझिया भक्तांचे धामी अन्न वस्त्रास नाही कमी याबद्दलची श्री साई खात्री देत असतात. हे त्यांच्या भक्तांना नेहमी ठाऊक आहे. मज भजती जे अनन्यपणे सेविती नित्याभियुक्त मने, सेविती नित्याभियुक्त मने तयांचा योगक्षेम चालविणे ब्रिद हे जाणे मी माझे. हे असे साई म्हणतात. हेच भगवद्गीतेचे वचन. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अध्याय 9 मध्ये हा श्लोक आहे. यालाच प्रमाण माना. हेच भगवद्गीतेचे वचन. प्रमाण माना असे श्री साई म्हणत असत. तुम्हा भक्तांना अन्न वस्त्रांची वाण म्हणजे कमतरता नाही. त्यासाठी उगाच प्राण खर्ची घालू नका. लौकिक मानापमानाचा लोभ सोडून द्यावा आणि देवाच्या द्वारीच मान मिळवावा. देवापुढे पदर पसरावा आणि देवाचाच प्रसाद जोडावा म्हणजे स्वीकारावा. लोकांनी मान डोलावली की तितक्याने स्वतःला विसरला का? आराध्य देवतेच्या किंवा गुरुच्या देहाला अंतःकरणात पाझर फुटून तो घामाने डबडबला पाहिजे. हेच ध्येय गोड लागले पाहिजे. सर्व इंद्रियांना भक्तीचे वेड लागले पाहिजे आणि इंद्रियांच्या क्षुब्ध वृत्तींना भक्तीचे अंकुर फुटले पाहिजेत. मग काय कौतुक होईल. सदा सर्वदा असेच भजन घडो. इतर काहीही न आवडो. मन माझ्या साईंच्या नामस्मरणी जडो आणि इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडो. म्हणजे देह, गेह, गेह म्हणजे घरदार, देह म्हणजे शरीर आणि वित्त म्हणजे संपत्ती यांचे भान राहणार नाही. चित्त परमानंदी जडेल आणि मन खात्रीने तटस्थ व अगदी शांत होऊन तृप्तही होईल. सत्संग केल्याची खूण म्हणजे वृत्तीचे समाधान झाले पाहिजे. नाना ठिकाणी जे मन भटकते ते काय सल्लीन म्हणावे का? म्हणजे खरोखर एक जीव झालंय असं मन भटकणारं असं म्हणू शकतो का? नाही. तेव्हा श्रोत्यांनी लक्ष देऊन श्रद्धेने पुढील वर्णन ऐकावे. हे साई चरित्र श्रवण केल्याने मनाची प्रवृत्ती भक्तीकडे वळेल. कथेच्या सानिध्यात प्रसन्नता लाभेल. चंचल मनाला विश्रांती लाभेल. तळमळीची निवृत्ती होईल आणि अत्यंत सुखाची प्राप्ती होईल. आता पूर्वीच्या मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या अनुसंधानाने रामजन्माच्या कथाकीर्तनाविषयीचे वर्णन पुढे चालवूया. एक भक्त गोपाळ गुंड, गुंड हे आडनाव होते, गोपाळ गुंड होते. त्यांची बाबांवर फार भक्ती होती आणि बाबांचे सतत नाव घेऊन ते वेळ घालवत असत. त्यांना संतान म्हणजे अपत्य मूल नव्हते. पुढे साईबाबांच्या प्रसादाने त्यांना पुत्ररत्न झाले आणि त्यांचे मन प्रसन्न झाले. एकदा गोपाळगुंडांच्या मनात आले की शिर्डी गावात दरवर्षी एक यात्रा किंवा उरूस भरवावा. उरूस म्हणजे एक प्रकारचा उत्सव, म्हणजे सर्वांना आनंद होईल. तात्या कोते पाटील, रामचंद्रदादा कोते पाटील, माधवराव देशपांडे वगैरे सर्व मुख्य मंडळींना हा विचार आवडला आणि ते तयारीला लागले. पण या वार्षिक उत्सवाकरता एका नियमाचे बंधन होते. त्याकरता जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर म्हणजे इंग्रज अधिकारी तेव्हा असणार किंवा भारतीय व्यक्ती जो इंग्रज शासनाखाली जिल्हाधिकारी असेल तर अशा जिल्हाधिकाऱ्याची संमती घेणे आवश्यक होते कोणताही उत्सव करण्यासाठी. त्यासाठी प्रयत्न करू जाता गावातील एक कुलकर्णी हे पद होतं तेव्हा, म्हणजे एका अधिकाऱ्याचं पद होतं, ते फक्त आडनाव नव्हतं. तर गावात एक जसे पाटील असतात तसे कुलकर्णी असतात. ते सरकारी पदावरच्या उपाधीचं नाव आहे कुलकर्णी. सरकारने आपला वसूल म्हणजे टॅक्स इत्यादींचा हिशोब लिहिण्यासाठी जो नेमलेला अधिकारी असतो त्याला तिथे तेव्हा कुलकर्णी म्हटलं जायचं. कुत्सितपणे तेव्हा गावातला एक कुलकर्णी, तो अधिकारी कुत्सितपणे वाईट विचाराने उलटा गेल्याने या उत्सवाच्या कार्यात विघ्न उद्भवले. कुलकर्णी जो विरुद्ध गेला त्याचा काय परिणाम आला तो पहा. यात्रा शिर्डीत भरू नये असा जिल्ह्याचा हुकूम झाला, म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने हुकूम दिला.
परंतु ही यात्रा शिर्डीत भरावी असेच बाबांच्या मनात होते. त्यासाठी पूर्ण आशीर्वादयुक्त त्यांची म्हणजे बाबांची आज्ञाही झालेली होती. गावकऱ्यांनी पिच्छा पुरवला म्हणजे प्रयत्न केले, जीवापाड यत्न केला आणि अधिकाऱ्यांनी हुकूम फिरवला म्हणजे त्यांचा डिसिजन चेंज केला आणि हुकूम फिरवून सगळ्यांचा मान राखला. तेव्हापासून शके 1819 पासून म्हणजेच इसवी सन 1897 पासून बाबांच्या संमतीने रामनवमीच्या दिवशी यात्रा ठरवली गेली. शिर्डीमध्ये तात्या कोते पाटील व्यवस्था पाहू लागले आणि यात्रा अपरंपार येऊ लागली म्हणजे खूप लोक यायला लागले. त्याच रामनवमीच्या दिवशी भजन पूजनाच्या समारंभासह ताशे चौघडे वाजंत्र्यांसह यात्रा चोही बाजूंनी चोहीकडून आणि भरपूर येऊ लागली. दरवर्षी 2 नवी निशाणे म्हणजे त्यांचे झेंडे पताके समारंभपूर्वक मिरवत आणून मशिदीच्या कळसाला बांधली जातात आणि शेवटी तेथेच रोवली जातात. एक निमोणकरांचे व दुसरे दामू अण्णांचे अशी 2 निशाणे थाटामाटात मिरवली जातात आणि मग मशिदीच्या कळसाच्या टोकावर फडकत ठेवली जातात म्हणजे झेंडे ध्वजा. पुढे या उरुसापोटी रामनवमीचा उत्सव कसा उद्भवला ते आश्चर्यकारक कथानक ऐका. म्हणजे आता रामनवमीच्या दिवशी उरुस हा सण आणि झेंडे मिरवत आणणं यात्रा भरवणं हे चालू झालं, पण इथून रामनवमीच्या दिवशी जन्मोत्सव रामाच्या जन्माचा उत्सव कसा सुरू झाला ते ऐका. हा रामनवमीचा उत्सव म्हणजे शिर्डी गावाचा आत्मानंद देणारा मान सन्मान आहे. शके 1833 साली म्हणजे इसवी सन 1911 साली रामनवमी प्रथम झाली. 1911ला 97ला उरुस सुरू झाला, 1911ला म्हणजे त्यानंतर जवळजवळ 13-14 वर्षांनी रामनवमी पहिल्यांदा झाली आणि उरुसापोटी जन्माला आली आणि तेव्हापासून अखंड चालत आहे. प्रसिद्ध कैलासवासी कृष्ण जागेश्वर भीष्म हे आडनाव आहे त्यांचं. तर जे कृष्ण जागेश्वर भीष्म तेव्हा होते यांच्या कल्पनेतून रामजन्मोत्सव उत्सवाचा रामनवमीच्या दिवशी हा उत्सव करावा या कल्पनेचा उगम झाला. भीष्मांना वाटले म्हणजे भीष्म हे आडनाव आहे त्यांचं. भीष्मांना वाटले की रामजन्मोत्सवाचा आरंभ करावा, सर्वांना फार हितकारक होईल. तेथपर्यंत केवळ उरुस यात्राच पुष्कळ प्रमाणात भरत असे. त्यातूनच हा रामजन्माचा गोड उत्सव त्या साली 1911 मध्ये उदयास आला. एकदा ते भीष्म वाड्यात स्वस्थ चित्ताने बसले असता काका महाजनी पूजा साहित्यासह मशिदीत जाण्यास तयार झाले. मनात साई दर्शनाचा हेतू होता काका महाजनींचा. त्याचबरोबर त्यावर उरुसाचीही मौज म्हणून काका उत्सवासाठी आधीच 1 दिवस शिर्डीत हजर झाले होते. योग्य वेळ पाहून भीष्मांनी काकांना विचारले, काका महाजनींना भीष्म विचारतायत की माझ्या मनात एक चांगला विचार आला आहे, मला मदत कराल का? येथे दरवर्षी उरूस भरत असतो. रामजन्माचा हा दिवस आहे, तेव्हा रामजन्मोत्सव संपादण्यासाठी ही संधी अनायासे आलेली आहे. म्हणजे आपण उत्सव तर करतोच आहे उरुसाच्या निमित्ताने आणि रामनवमीच्याच दिवशी करतोय, यात्रा येतेच आहे, तर रामजन्माचा कार्यक्रम सुद्धा आपण करायला हरकत नाही. तर मला यासाठी मदत कराल का? काका महाजनींना हा विचार आवडला. काका महाजनी म्हणाले की घ्या बाबांचा होकार म्हणजे संमती घ्या, त्यांच्या आज्ञेवर सर्व काही आहे, कामाला लागायला मग उशीर नाही. परंतु उत्सवाला कीर्तनाची जरुरी असते, कारण रामजन्म कृष्ण जन्मोत्सव असे जे उत्सव असतात तेव्हा देवाची कथा सांगणं कीर्तन सांगणं हा त्या उत्सवाचा जन्मोत्सवाचा भाग असतो. उत्सवाला कीर्तनाची जरुरी असते. तो प्रश्न उभा राहिला. खेडेगावी हरदास कुठला सापडायचा? हरदास तेव्हा कीर्तनकाराला हरदास म्हणायचे, म्हणजे जो कीर्तन करतोय, जो कथा सांगतोय ती त्या उत्सवाची, त्या अवतारी देवाची, ज्या देवाचा अवतार आहे. समजा आता रामजन्माच्या दिवशी रामाचा अवतार आहे, तर त्याची कथा, रामजन्माची कथा सांगायला जो कीर्तनकार आहे तो हरदास खेडेगावात कुठून सापडेल? ही एक अडचण उभी राहिली. भीष्म म्हणाले की मी कीर्तन करीन, तुम्ही पेटीचा सूर धरा. राधाकृष्णाबाई वेळेवर सुंठवडा तयार करतील, चला की मग बाबांकडे. शुभ कार्याला विलंब लावला की काहीतरी अडचण उभी राहते. शुभ कार्याला शीघ्रत्वाची म्हणजे लगबगीची जोड दिली की ते हातोहात साधले जाते. चला
आता कीर्तन करायची आज्ञा घेण्यास आपण जाऊया, असे बोलून ते दोघे लगेच त्यावेळी मशिदीत येऊन पोहोचले. काका महाजनींनी पूजेला आरंभ करतात साईबाबांची पूजा वगैरे, गंध लावणं, त्यांची आरती वगैरे करणं, त्यांनी पूजा सेवा करणं सुरू केली. आणि तेव्हा ते त्याच वेळी बाबांनीच काका महाजनींना प्रश्न केला की वाड्यात काय चालले होते. पण काका महाजनींना विचारणे हे याचे उत्तर देणं काही सुचलं नाही. तेव्हा लगेच बाबांनी तोच प्रश्न दुसऱ्या तऱ्हेने भीष्मांना विचारला, का हो बुवा, काय म्हणत होते. तेव्हा काकांना आठवण झाली आणि त्यांनी मनात योजलेला हेतू सांगितला. बाबांच्या मनाला हा विचार आवडला आणि उत्सव करण्याचे निश्चित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा लेंडी बागेला गेलेले पाहून सभामंडपात पाळणा बांधला गेला आणि कीर्तनाचा थाट केला. पुढे वेळेवर श्रोते जमले आणि बाबा लेंडी बागेतून परत आले फिरफटका मारून. काका पेटीवर येऊन बसले, म्हणजे गाण्याची पेटी वाजवायला बसले. इतक्यात बाबांनी त्यांना बोलवणे पाठवले. बाबा तुम्हाला बोलवित आहे. हे शब्द ऐकताच काका महाजनींच्या पोटात धस्स झाले. ते विचार करताय स्वतःशी काका महाजनी की काय झालं, मनाला कळत नाही. कथेचा विरस न हो, म्हणजे कथेची इच्छा अपुरी न राहो, असं नको व्हायला. बाबांचे निमंत्रण ऐकून काकांची तेथेच गाळण उडाली, म्हणजे ते थोडे घाबरले. बाबांचे मन क्षुब्ध झाले. का बरे झाले, म्हणजे बाबा चिडलेत का, रागवलेत का, असा ते विचार करताय काका महाजनी. कीर्तन निर्विघ्नपणे पार पडेल ना. काका पुढे चालत आणि मागे पाहत भीत भीत मशिदीच्या पायऱ्या चढू लागले. पावले मंद मंद पडत होती आणि काका फार चिंताग्रस्त झाले होते. बाबा त्यांना विचारू लागले की हा पाळणा येथे कशासाठी बांधला. काकांनी कथेचे तात्पर्य आणि रामजन्माच्या उत्सवाची योजना सांगितली आणि ती ऐकून बाबांना आनंद झाला. मग बाबांनी तेथे जवळच असलेल्या निंबर म्हणजे कोनाड्यातून एक सुंदर हार घेतला फुलांचा आणि तो हार घेऊन काकांच्या गळ्यात घातला आणि आणखी एक भीष्मांकरता एक हार दिला फुलांचा, कारण आता हेच दोघं कीर्तन सादर करणार आहेत. पाळण्याचा प्रश्न विचारल्यावर, म्हणजे पाळणा बांधला गेल्यावर पाळणा कशासाठी बांधला असा साईंनी जो प्रश्न विचारला होता, त्या प्रश्न विचारल्यावर मोठी काळजी उत्पन्न झाली होती. परंतु तो हार गळ्यात पडल्यावर सर्वांची काळजी दूर झाली, म्हणजे आता अनुमती मिळाली आहे साईबाबांची उत्सव साजरा करण्यासाठी. आधीच भीष्म बहुश्रुत म्हणजे पुष्कळ गोष्टींचं, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गोष्टींचं ज्ञान असलेले असे होते आणि विविध कथा पारंगत, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पुराणातल्या वगैरे माहिती होत्या. त्यामुळे कीर्तन रसभरीत झाले, म्हणजे खूप छान अर्थासहित रंगवून त्यांनी सांगितलं आणि श्रोत्यांना अपरिमित म्हणजे पुष्कळ आनंद झाला. बाबांचाही चेहरा प्रसन्न दिसला आणि जसे अनुमोदन परवानगी दिली तसेच कीर्तन भजनासह उत्सव करवून घेतला. रामजन्माच्या वेळी बाबांच्या डोळ्यात गुलाल पडला आणि कौसल्याच्या मंदिरात श्रीरामाऐवजी जणू काय बाबाच नरसिंह रूपाने प्रगट झाले. म्हणजे बाबा खूप रागावले, राग करायला लागले. त्यांच्या डोळ्यात गुलाल गेला. गुलालाचे केवळ निमित्त होते, रामजन्माचा तो आवेश होता. आता अहमरूपी रावणाचा नाश होईल आणि दुर्वृत्तीरूपी राक्षस मरतील. बाबांना एकाएकी क्रोध आला, जणू काय प्रत्यक्ष नरसिंहाचे रूपच. शिव्या शाप सुरू झाले आणि त्यांचा भरपूर वर्षाव झाला. राधाकृष्णाबाई पाळण्याचे तुकडे होतील म्हणून मनात गडबडून गेल्या. तो कसा सुरक्षित राहील याचे त्यांना साकडे पडले. सोडा लवकर सोडा असा त्यांचा पाठीशी लकडा लागल्यामुळे, हट्ट लागल्यामुळे काका महाजनींना तो पाळणा सोडायला पुढे सरकले. काका महाजनी सरकले. तो बाबा अत्यंत खवळले आणि काकांच्या अंगावर धावून गेले. मग पाळणा सोडणे जागीच राहिले. आणि बाबा देखील शांत झाले. पुढे दुपारी आज्ञा मागितली असता बाबा आश्चर्याने म्हणाले की आताच पाळणा कस काय सोडता? अजून त्याची आवश्यकता आहे की? ही आवश्यकता तरी कसली? साईबाबांचे शब्द चुकीचे किंवा उगाच कारणाशिवाय नसणार. विचार केल्यावर लक्षात आले की उत्सवाची सांगता झालेली नाही. म्हणजे असा थेट पाळणा उचलून उत्सव संपत नसतो. येथपर्यंत उत्सव झाला, परंतु जोपर्यंत दुसरा दिवस नाही उगवला
आणि गोपाळकाला नाही झाला, तो गोपाळकाला रामजन्माच्या दिवशी पण असतो, दुसऱ्या दिवशी जसा कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असतो तसा गोपाळकाला नाही झाला तोपर्यंत उत्सव यथास्थित संपूर्ण झाला असे म्हणू नये. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी गोपाळकाला व कीर्तन झाल्यावर पाळणा सोडण्याची आज्ञा बाबांनी दिली. पुढील वर्षी भीष्म नव्हते कीर्तन करायला, म्हणून कीर्तनासाठी बाळाबुवा सातारकरांना आणायचे होते. परंतु त्यांना कवठे नावाचं गाव सांगली जिल्ह्यात होतं. तिथे रामनवमीच्या उत्सवाचे वर्षासन असल्याने, वर्षासन म्हणजे एक वार्षिक नेमणूक, तिथे दरवर्षी जाऊन कीर्तन करण्याचं काम त्यांना असल्याने तेथे जाणे होते त्यांना. म्हणून काका महाजनी बाळाबुवा नावाच्याच दुसऱ्या एका भक्तिभाव असलेल्या व्यक्तीला, ज्यांची अर्वाचीन तुका म्हणून प्रसिद्धी होती, त्यांना घेऊन आले. म्हणजे दुसरे बाळाबुवा घेऊन आणले कीर्तन करण्यासाठी. म्हणजे त्यांचं नावही बाळाबुवाच होतं आणि त्यांना अर्वाचीन तुका म्हणजे नवीन काळातला तुकाराम महाराज असंही म्हणलं जायचं त्यांच्या कीर्तन करण्याच्या हातोटीमुळे. आणि त्यांच्या हातून उत्सव साजरा करवला. दुसऱ्या वर्षी हेही मिळाले नसते जर त्या वर्षी, तर काका महाजनीच स्वतः कीर्तनाला उभे राहिले असते. दासगणूंचे रामनवमीचे आख्यान त्यांना पाठ होते. तिसऱ्या वर्षी म्हणजे 1913 साली बाळाबुवा सातारकरांचेच, म्हणजे ज्यांना दुसऱ्या वर्षी आणायचे होते पण जमलं नाही, तर त्यांचंच शिर्डीला वेळेवर येणं झालं. कसं ते काळजीपूर्वक ऐका. साईबाबांचे कीर्तन ऐकून बाळाबुवा सातारकरांच्या मनात त्यांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली. परंतु वाटेत सोबत पाहिजे, म्हणजे शिर्डीला पहिल्यांदा जातोय तर सोबत आपल्यासोबत कोणीतरी पाहिजे, आणि ती कशी सोबत लाभेल याची त्यांना चिंता होती बाळाबुवा सातारकरांना. बाळाबुवा स्वतः हरदास होते, म्हणजे कीर्तनकार होते. साताऱ्याजवळ त्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण होते, परंतु त्यावेळी त्यांचा मुक्काम मुंबईत परळ येथे होता. सातारा म्हणजे तेव्हाचा साताऱ्याचा जो भाग होता तो आता सध्याच्या सांगली जिल्ह्यात येतो. तर सांगली जिल्ह्यात म्हणजे तेव्हाच्या साताऱ्याच्या भागात बिऱ्हाड सिद्धकवठे नावाचे एक देवस्थान आहे, जे आता ते सांगलीमध्ये. बाळाबुवांना तेथील रामनवमीच्या कीर्तनाची वार्षिक नेमणूक होती, म्हणजे दरवर्षी तिथे कीर्तन करायला जायचे ते. आषाढीची एकादशी आणि चैत्र महिन्यातील रामनवमी या 2 वार्षिक उत्सवांशी बाळाबुवांचा संबंध होता. म्हणजे वर्षातून 2 वेळा जावं लागायचं, आषाढी एकादशीला आणि रामनवमीला कीर्तन करण्यासाठी. बादशाही सनद म्हणजे बादशहाकडून मिळालेलं शासनपत्र पाहता बडेबावांच्या म्हणजे देवाच्या खर्चाकरता 124 रुपयांची सरकारकडून मूळ व्यवस्था त्यांना मिळत होती. या 2 उत्सवांसाठी बाळाबुवांची बिदागी 30 रुपये होती. त्या काळातले 30 रुपये म्हणजे आजचे हजारोंमध्ये आहेत. परंतु यावर्षी कवठे गावात महामारीची साथ आली आणि गावकऱ्यांवर कठीण परिस्थिती येऊन ठेपली. रामनवमी राहिली, म्हणजे त्या वर्षी महामारी पसरली कवठे गावात, सिद्ध कवठे गावात, साताऱ्याकडे, सांगलीकडे. त्यामुळे त्यांना जाता नाही आलं कीर्तन करायला. रामनवमी राहिली आणि तेथून बुवांना पत्र आली की आता पुढच्या वर्षी यावे, असे पत्र यायला लागले. गावच रिकामा झाला आहे. सारांश रामाची सेवा चुकली. बिदागी ही जागच्या जागीच राहिली, म्हणजे त्यांना जे मानधन मिळत होतं कीर्तन करण्याचं सरकारकडून, तर तेही राहिलं. आणि शिर्डीला जाण्याची संधी त्यामुळे मिळाली, कारण रामनवमीला तिकडे नेहमी जावं लागतं सिद्धकवठे गावात, तर तिकडे जाता येत नाही, तिकडे महामारीची साथ आहे. म्हणून आता त्यांची जी मनातली इच्छा होती तर मुंबईहून ते तिथे मुंबईला राहत होते, तर तिथून तिकडे साताऱ्याकडे सांगलीकडे न जाता ते आता इकडे शिर्डीकडे जायला रामनवमीच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली. बाळाबुवांनी काकासाहेब दीक्षितांची भेट घेतली. दीक्षित बाबांचे परमभक्त आहेत. त्यांनी मनात आणले तर आपले शिर्डीला जाण्याचे मनोरथ पूर्ण होईल आणि स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधतील, असा विचार करून ते बाळाबुवा दीक्षितांना म्हणाले की यंदा आमचे हे वर्षासन राहिले तेव्हा बाबांचे दर्शन घ्यावे आणि येथेच म्हणजे शिर्डीमध्येच कीर्तन करावे असे वाटते. त्यावर भाऊसाहेब म्हणाले, भाऊसाहेब म्हणजे काकासाहेब दीक्षित, की बिदागीबद्दल खात्री नाही, म्हणजे साईबाबा काय तुम्हाला बक्षीस देतील, मानधन देतील याची काही गॅरंटी नाही.
देणे न घेणे न देणे बाबांच्या हाती असते. कीर्तनासाठी देखील त्यांची संमती लागेल, म्हणजे कीर्तन करायचं का नाही हे सुद्धा ते ठरवतील. इतके संभाषण चालत असता काका महाजनी अवचित आले. काका महाजनी आले हे भाऊसाहेब सांगत होते आणि आता तिथे काका महाजनी आले या दोघांच्या बोलण्याला ऐकून तिथे. आणि शिर्डीचा प्रसाद व उदी वाटू लागले. बाळाबुवांना हा शुभशकुनच वाटला. काका महाजनी त्याच वेळी शिर्डीहून आले होते. क्षेमकुशल वृत्त कळवून मग ते आपल्या घरी परत गेले. असो, पुढे दीक्षित बाळाबुवांना मोठ्या प्रेमाने म्हणाले. दीक्षित स्वतः म्हणाले बाळाबुवांना की मी बाबांची संमती विचारेन आणि ती दिल्यावर तुम्हाला नक्की कळवेन. पत्र येताच शिर्डीला यावे, असं काकासाहेब दीक्षितांनी बाळाबुवांना स्वतःहून सांगितलं. वाट खर्चाला न भ्यावे, म्हणजे तुमचा जायचा याचा खर्च तुम्ही करण्याची काही चिंता करण्याची गरज नाही, ते साईबाबांकडून तुम्हाला दिले जातील. त्यासाठी आपण न झिजावे, मनात निशंक असावे, म्हणजे तुम्ही कोणतीही चिंता टेन्शन न घेता शिर्डीला या आणि कीर्तन करा. असो, म्हणजे मी आधी संमती घेतो आणि तुम्हाला पत्राने कळवतो. तुम्हाला पत्र मिळालं की तुम्ही लगेच मुंबईहून तुमच्या घरून निघा आणि कीर्तनासाठी या. तुमचा खर्च वगैरे सगळं चिंता करू नका, असं काकासाहेब दीक्षितांनी सांगितलं बाळाबुवांना, ज्यांना जायची इच्छा होती कीर्तनासाठी, कीर्तन करण्याची शिर्डीला. पुढे दीक्षित शिर्डीला गेले. बाबांनी अनुमोदन दिले. मग बाळाबुवा शिर्डीत आले, कारण त्यांना काकासाहेबांचं पत्र मिळालं येण्याचं की तुम्ही येऊ शकता, आणि त्यांना इच्छिल्याप्रमाणे बाबांचे दर्शन घडले. साईबाबांनी देखील रामनवमीचा उत्सव सोहळा आपल्यासमोर बाळाबुवांच्या हस्ते मोठ्या प्रेमाने आणि कौतुकाने करवून घेतला. बाळाबुवांनाही मनात संतोष वाटला. चिंतिलेले कार्य पार पडले. साईबाबा देखील प्रसन्न चित्त झाले आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या. बाळाबुवांची बिदागी सुद्धा, म्हणजे त्यांना जे मानधन किंवा त्यांना बक्षीस किंवा दक्षिणा मिळणार होती ते यथास्थित झाली, म्हणजे 150 रुपये घ्यायला आज्ञा झाली. म्हणजे साईबाबांनी त्या एका कीर्तनाचे त्यांना एकाच वेळी 150 रुपये देण्याचं सांगितलं त्यांच्या भक्तांना कीर्तन केल्याबद्दल. आणि बुवांना अमर्याद आनंद झाला. 5 वर्षांची कवठ्या गावाची प्राप्ती, म्हणजे तिथे 5 वर्ष 2 वेळा, दरवर्षी 2 वेळा गेलं, असं 5 वर्ष कीर्तनं केले, 10 कीर्तनं, तर तेव्हा जी प्राप्ती होणार होती 5 वर्षाची कमाई, ती प्राप्ती एकाच उत्सवात बाबांनी दिली. मग बाळाबुवा का बरे खुश होणार नाहीत? त्यांनी बाबांचे आभार मानले. असो, पुढे सन 1913 नंतर एके दिवशी दासगणू शिर्डीत आले असता काकासाहेब दीक्षितांनी बाबांना विनंती करून दरवर्षीचा उत्सव दासगणूंकडूनच कायमचा करून घेतला. म्हणजे दासगणूंना कीर्तन करायचं कार्य सोपवलं, असं दीक्षितांनी विनंती केली बाबांना, आणि मग बाबांनी ते मान्य केलं. तेव्हापासून आजपर्यंत हा जन्मोत्सव अनेक वाद्यांच्या एकत्रित आवाजात आणि नामस्मरणाच्या जयघोषात उजवला जात आहे, म्हणजे पूर्ण केला जात आहे. आणि पोटभर अन्न संतर्पण, म्हणजे अन्न दान करून, अन्न देऊन तृप्त करण्याने महारा पोरांना, म्हणजे गावातील गरीब लोकांना सुद्धा, सगळ्या जातींमधल्या, सगळ्या स्तरातल्या सगळ्या लोकांना आनंद होत असतो. समाधी मंदिराच्या महाद्वारावर मंगलवाद्यांच्या गजरात साई नाम घोष मोठ्या हर्षभराने आकाशात भरगच्च घुमत असतो. गोपाळगुंडांना जशी यात्रेबद्दल किंवा उरुसाबद्दल स्फूर्ती झाली, तशीच त्या जीर्ण मशिदीला गोंडस रूप आणावे, म्हणजे जीर्णोद्धार करावा, मशिदीचं डागडुजी करावी, अशी ही गोपाळगुंडांची इच्छा झाली. मशिदीचाही जीर्णोद्धार खरोखर आपल्या हस्ते व्हावा असा भक्त गोपाळगुंडांचा निश्चय झाला आणि त्यांनी त्यासाठी दगडही तयार करवले. परंतु या जीर्णोद्धाराचा योग गुंडांच्या नशिबात भागी नव्हता. बाबांनी ते दगड शिर्डीतील गणपती, शनी, शंकर यांच्या देवळांच्या जीर्णोद्धारासाठी लावले. मशिदीच्या या विशिष्ट कार्यासाठी काही काळानंतर मनासारखा योग जुळून आला. बाबांच्या मनात हे कार्य नानासाहेब चांदोरकरांनी करावे आणि त्यानंतर मागाहून फरसबंदी, म्हणजे फरशी बसवणं, काकासाहेब दीक्षितांनी करावं,
असं साईंच्या मनात होतं. म्हणजे गोपाळ गुंडांची इच्छा होती, त्यांनी दगड वगैरे सामान मागवला मशीदचा जीर्णोद्धार करायला, पण ते मान्य केलं नाही. साईंनी ते आणलेलं सगळं दगड वगैरे सामान बांधकामाचं ते गावातल्या शनी, गणपती, शंकर इत्यादी मंदिरांचं डागडुजी जीर्णोद्धारासाठी जे जुने झाले होते त्यांना व्यवस्थित नवीन व्यवस्था बांधकाम करण्यासाठी सुपूर्त केले. आणि नानासाहेब चांदोरकरांनी हे सगळं मशिदीचं जीर्णोद्धार करावा आणि तिथे फरशी काकासाहेब दीक्षितांनी बसवावी अशी इच्छा साईंची होती. तसेच पुढे घडून आले. आधी आज्ञा मागता मागता थकले, मग म्हाळसापतींना मध्यस्थी घातले, तेव्हा बाबांनी अनुमोदन दिले. असो, जेव्हा मशिदीत एका रात्रीत फरशी झाली, म्हणजे फरशी लावली गेली एका रात्रीत, तेथून मग दुसऱ्याच दिवशी बाबा गादीवर बसले. म्हणजे भक्तांनी नवीन मशिदीचा नव्याने जीर्णोद्धार झालाय, फरशी बसवली गेली आहे म्हणून आता व्यवस्था चांगली झाली म्हणून त्यांना गादीवर बसवलं. म्हणजे तिथे गादी वगैरे आसन स्थापन केलं मशिदीत साईंसाठी, तोपर्यंत नव्हतं. सन 1911 साली सभामंडप झाला मशिदीच्या भागामध्ये, पण त्यासाठी केवढा प्रचंड खटाटोप आणि महाव्याप, सगळ्यांचा थरकाप झाला. तेही कार्य अशाच रीतीने सभामंडप बांधण्याचं. अशीच सर्व परिस्थिती असताना एकाच रात्रीत भक्तांनी मोठ्या कष्टांनी पूर्ण केलं ते काम. भक्तांनी रात्री प्रयत्नपूर्वक सभामंडपासाठी खांब जमिनीत पुरावे आणि बाबांनी ते सकाळी उपटू लागावे. भक्तांनी मोका साधून पुन्हा दगड टाकून ते भरावेत. अशा प्रकारे सगळ्यांनी थकून जावे. सर्वांनी कंबर बांधून कामाला लागावे, रात्रीचा दिवस करावा आणि अतिशय कष्ट सोसून मनाचा हव्यास पुरवावा. आधी येथे उघडे असे अंगण होते, ओपन. येथे एवढेसे पटांगण होते. काका दीक्षितांना वाटले की सभामंडपासाठी ही जागा योग्य आहे, लागेल तितका पैसा खर्च करू आणि लोखंडाचे खांब, कैच्या म्हणजे तिकट्या वगैरे 3 तुळ्या एकत्र जुळवून केलेली त्रिकोणाकृती रचना जी बांधकामासाठी लागते ते आणून बाबा चावडीत गेलेले पाहून हे काम काकासाहेब दीक्षितांनी साधून घेतले. भक्तांनी रात्रीचा दिवस करून मोठ्या प्रयत्नांनी खांब जमिनीत दाटावे, म्हणजे खांब रोपण करावे आणि चावडीतून बाबांचा परत येण्याचाच अवकाश, म्हणजे तेवढ्याच वेळात बाबांनी ते उपटून टाकण्याचा प्रयत्न करावा परतल्यावर. एकदा बाबा अत्यंत रागावले. एका हाताने त्यांनी तात्याची मान धरली आणि दुसऱ्या हाताने एक खांब हलवून उपटू लागले. हलवून तो खांब ढिला केला साईंनी. तात्याच्या डोक्याचा फेटा काढला, काडी लावून पेटवून दिला आणि रागाने तो खड्ड्यात टाकला, तो फेटा पेटवलेला. त्यावेळचे त्यांचे ते डोळे साईंचे जणू काय विस्तवाचे गोळेच दिसत होते. समोर कोण पाहू शकेल, सगळ्यांचे धैर्य खचून गेले होते. मग बाबांनी लगेच खिशात हात घातला म्हणजे त्यांच्या कपनीत वगैरे थोडे खिसे असे नव्हते, पण त्याच्यात कुठे खोसले असणार पैसे, त्यातला 1 रुपया बाहेर काढला आणि तोही त्या खड्ड्यात जिथे खांब जिथून उपटला होता तर तिथेच त्या फेट्याजवळ टाकला. 1 रुपया नाणं. जणू काय तो सुमुहूर्तच केला. शिव्या शापांचा वर्षाव झाला. तात्या देखील मनात फार घाबरला की फार कठीण प्रसंग आला. हा प्रकार कसा झाला कोण जाणे. गावकरी आश्चर्यचकित झाले. हे काय आज दुश्चिन्ह, म्हणजे हे काय दिसतंय आपल्याला वाईट असं. तात्या पाटलांवरचे हे संकट कसे निवारले जाईल. पुढे भागोजी शिंद्याने धीर केला. हळूहळू पुढे सरकला तोही आयतात सापडला आणि बाबांनी त्याला मनसोक्त चांगला बडवला, म्हणजे मार दिला. माधवरावही हाती लागले आणि तेही विटांचा प्रसाद पावले, म्हणजे साईबाबांनी त्यांच्यावर विटांनी प्रहार केला. जे साईबाबांकडे थांबवायला येत होते, साईबाबांना अडवायला, त्याच्यावर साईबाबा चिडत होते. ती लीला होती. जे मध्यस्थी करायला गेले त्यांना लगेच बाबांनी माराचा प्रसाद दिला. आता बाबांपुढे कोण जाईल, तात्यांची सुटका कशी करावी, लोक विचार करू लागले. तोच थोड्या वेळात म्हणता बाबांचा राग कमी होऊन बाबा शांत झाले. तात्काळ बाबांनी दुकानदार बोलविला, जरीचे काठ असलेला फेटा आणवला आणि स्वतःच तात्याच्या डोक्याला बांधला. जणू काय त्याला शिरपावच दिला. शिरपाव म्हणजे राजा किंवा सरदार यांनी कृपा केली एखाद्या शिपायावर किंवा व्यक्तीवर, तर ते राजा किंवा सरदार
कृपावंत होऊन एखाद्याला एखादं पागोटं बक्षीस देतं, वस्त्र मानपान करतं, बहुमान देतं, पोशाख देतं. तसा शिरपाव म्हणजे फेटा, नवीन जरी पटक्याचा फेटा साईबाबांनी स्वतः मागवून लगेच जरीचा फेटा त्याला बांधला तात्याच्या डोक्याला. लोक आश्चर्यचकित झाले की काय कारण या साईंच्या रागाला, तात्यावर हा हल्ला कशासाठी आणि बाबांनी ही आरडाओरड का केली, रागाला काय कारणाने ते चढले, म्हणजे का ते चिडले होते. आणि पाहता पाहता एका मिनिटात क्षणार्धात प्रसन्न चित्त कसे झाले साईबाबा, याचे यत्किंचितही कारण कोणाला निश्चितपणे कळले नाही. बाबा कधी शांत असत आणि प्रेमाने गोष्टी सांगत असत, तर कधी क्षण न लागता आणि निमित्त न लागता अचानक क्षुब्ध चित्त संतापलेले असे असत. असो, अशा या बाबांच्या गोष्टी. एक सांगू जाता आणखी दुसरी आठवते. कोणती सांगावी आणि कोणती मागे ठेवावी हे कळत नाही, आणि प्रपंच वृत्ती तर बरे नव्हे. म्हणजे संसारात मध्ये मन रमणं चांगलं नाहीये, कोणती गोष्ट निवडायची आणि सोडायची हे काही समजत नाही, असं लेखक म्हणतोय. मला ही आवड निवड करता करवत नाही. जशी ज्या कथेला सवड मिळेल, वेळ मिळेल, तशी ती कथा श्रोत्यांची हौस आणि ऐकण्याची इच्छा पुरवेल. म्हाताऱ्या लोकांकडून ऐकलेल्या पूर्वीच्या गोष्टी, साईबाबा हिंदू की यवन, हे सर्व वर्णन पुढील अध्यायात बुद्धीप्रमाणे करीन. दक्षिणेच्या निमित्ताने पैसा घेऊन तो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कसा लावत, धोती पोती खंड दुखंड करून स्वतःच्या शरीराचे कसे दमन करत साईबाबा, दुसऱ्यांसाठी कसे कष्ट वेठीत आणि भक्तांची संकटे घालवीत, हे पुढच्या अध्यायात स्पष्ट होईल आणि श्रोत्यांना संतोष वाटेल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा रामजन्म उत्सवादी कथनम नावाचा हा 6वा अध्याय संपूर्ण समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम.